महाभारतातील सर्वात धोकादायक योद्धा कोण होता माहितीये? ना भीष्म, ना कर्ण, ना अर्जुन. तो होता शकुनी. त्याने तलवारीने नाही तर बुद्धीने संपूर्ण हस्तिनापूर जिंकण्याचा प्रयत्न केला. शकुनी गांधारचा राजकुमार होता आणि आपली बहीण गांधारीचा विवाह धृतराष्ट्राशी झाल्यानंतर तो कायम हस्तिनापुरात राहू लागला. दुर्योधनाच्या मनात आधीच पांडवांविषयी मत्सर होता, पण त्या मत्सराला द्वेषात बदलण्याचं काम शकुनीने केलं. त्याने दुर्योधनाच्या कानात रोज एक विष ओतलं, पांडव जिवंत असतील तर सिंहासन तुझं कधीच होणार नाही. मग सुरू झालं लक्षगृहाचं षडयंत्र, जुगाराचा डाव, द्रौपदीचा अपमान आणि शेवटी कुरुक्षेत्राचं युद्ध. शकुनीला वाटलं तो प्रत्येक डाव जिंकतोय, पण एक गोष्ट तो विसरला, सुडाच्या आगीत पेटलेली आग शेवटी आपल्या घरालाही जाळते. युद्ध संपलं, दुर्योधन गेला, कौरव संपले आणि शकुनीही रणभूमीवरती मारला गेला. ज्याने दुसऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला, त्याच्या डोळ्यासमोर त्याचं सर्वस्व नष्ट झालं. महाभारत आपल्याला एक गोष्ट शिकवतं, बुद्धी ही सर्वात मोठी ताकद आहे, पण तीच बुद्धी जर सूड, मत्सर आणि कपटासाठी वापरली तर ती शत्रूला नाही तर सर्वात आधी स्वतःला संपवते. कारण महाभारत सर्वात आधी तलवारी चालल्या नव्हत्या, सर्वात आधी एका माणसाच्या मनात सूड पेटला गेला होता.